नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा सेकंड सेमिस्टरचा मॅथ्स 1 चा क्वेश्चन पेपर. तर या ठिकाणी आपल्याकडे मॅथ्स 1 चा क्वेश्चन पेपर आहे. तर तो तुम्ही रेफरन्ससाठी यूज करू शकता. पहा क्वेश्चन नंबर 1 ए. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे तुम्हाला? पहिला क्वेश्चन आहे, अ पर्सन हॅज अर्न हिज इन्कम ड्युरिंग द फायनान्शियल इयर 2017 अँड 2018. 2017 आणि 2018 मध्ये हे त्यांचं फायनान्शियल इयर आहे. तर त्यांचं असेसमेंट इयर काय असेल, तर फायनान्शियल इयरच्या पुढचं जे आहे तर ते तुमचं असतं असेसमेंट इयर. तर 2017-18 ह्या ठिकाणी असणार आहे आपलं 18-19 हे असेल आपलं असेसमेंट इयर. त्यामुळे आन्सर असेल आपलं ऑप्शन बी 2018 अँड 2019. ओके, पुढे नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द अप्पर क्लास लिमिट फॉर द क्लास 25 अँड 35? हे बघा 25 जो आहे ते असतो तुमचा लोअर क्लास लिमिट, हा असतो लोअर क्लास, आणि 35 जो आहे तो असतो तुमचा अप्पर क्लास. तो या ठिकाणी मग 35 जो आहे तो आहे तुमचा अप्पर क्लास लिमिट. ठीक आहे, 35. सो ऑप्शन बी इज अवर आन्सर. नेक्स्ट, इफ 6:5 is equals to y:20, then what will be the value of y? तर y ची व्हॅल्यू काय असेल? सो पहा ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, 6:5 is equals to y:20 असे दिलेलं आहे, and we have to find the value of y. सो क्रॉस मल्टिप्लाय करूयात. हा जो 20 आहे तो ह्या बाजूला जाईल. सो 6 मल्टिप्लाइड बाय 20 डिवायडेड बाय 5 इज इक्वल्स टू y. 5 1 चा 5, 5 4 चा 20 आणि 6 4 चा 24. सो y इज इक्वल्स टू आन्सर आला आपलं 24. सो ऑप्शन बी अगेन. सो y ची व्हॅल्यू आलेली आहे आपली 24. पुढे, अजय इज यंगर दॅन विजय बाय 5 years. Ajay is younger than Vijay by 5 years. Sum of their ages is 25. What is the Ajay's age? तर अजयचं वय किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, पहा काय सांगितलेलं आहे, अजय इज, अजय समजा अजयचं एज आपण एक्स कन्सिडर करूयात आणि विजयचं एज या ठिकाणी आपण वाय कन्सिडर करूयात. सो सो कंडिशन काय होईल पहा या ठिकाणी, अजयचं एज आपलं एक्स कन्सिडर केलेलं आहे, इज इक्वल टू, इज म्हणलं की काय करायचं त्या ठिकाणी इज इक्वल टू साइन द्यायचं असतं आपल्याला. यंगर आहे त्यामुळे ह्या ठिकाणी आपण मायनस करणार आहे. किती वर्षाने आहे तो? 5 इयर्सने यंगर आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी करणार आहे आपण वाय -5. हा प्लस आहे, इकडे आल्यानंतर मायनस होईल, म्हणजेच आपली कंडिशन किंवा इक्वेशन काय बनणार आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू -5. आणि सेकंड कंडिशन बघा आपल्याला काय दिलेली आहे, सम ऑफ देअर एजेस इज 25. म्हणजेच काय, अजयचे एज आणि विजयचे एज ह्या दोघांची जर प्लस केली तर ती येते आपली 25. म्हणजेच काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू आन्सर येणार आपलं 25. वाय वाय कॅन्सल आउट होणार आहेत, एक्स आणि एक्स 2x होतील, 25 मधून 5 गेले, आन्सर आलं ह्या ठिकाणी 20. हा 2 मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर काय झाला, तो डिवाइड झाला. सो एक्स इज इक्वल टू 20 डिवाइडेड बाय 2 म्हणजे एक्स इज इक्वल टू आन्सर किती आलेलं आहे आपलं 10. सो ऑप्शन सी. ठीक आहे, तर हे झाले आपले एमसीक्यू. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात आपण. पुढच्या क्वेश्चन कडे पटपट. हा, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. खालचे सब क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे बघा. पहिला, राईट द 2 सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 7. ह्याचे आपल्याला 2 सोल्युशन्स लिहायचे, काही पण लिहू शकतो तुम्ही ह्या ठिकाणी. बघा पहिलं, पुट एक्सच्या किंवा वायच्या जागेवरती कोणत्याही व्हॅल्यू आपल्या मनाने पुट करूयात. सो सपोज या ठिकाणी x इज इक्वल टू आपण 2 पुट केला. सो इक्वेशन खाली घेऊयात आपण, x प्लस वाय इज इक्वल टू 7 आहे. एक्सच्या जागेवर आपल्याला 2 पुट करायचंय, एक्सच्या जागेवरती आपण 2 पुट केला, प्लस वाय एज इट इज इक्वल टू 7. हा प्लस इकडे गेल्यानंतर मायनस झाला. सो वाय इज इक्वल टू 7 मधून 2 गेले, आन्सर आलं तुमचं 5. म्हणजे हे एक आन्सर झालं तुमचं. किती सोल्युशन्स लिहायचे आपल्याला? 2 सोल्युशन्स या ठिकाणी लिहायचे आहेत. सो दुसरे एक सोल्युशन आपण या ठिकाणी लिहूयात. मग सेकंड, पुट काही पुट करूयात, एक्स इज इक्वल टू आपण सपोज 5 पुट करूयात, 1 2 3 4 कोणतंही तुम्ही व्हॅल्यू पुट करू शकता. सो या ठिकाणी पुन्हा इक्वेशन घेऊयात, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. या ठिकाणी एक्सच्या जागेवरती आपल्याला टाकायचे 5 प्लस वाय इज इक्वल टू 7. हा प्लस आहे, 5 प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस होईल, म्हणजे 7 मधून 5 गेले, आन्सर आलं तुमचं 2. हे झाले तुमचं सेकंड सोल्युशन. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण.
रेशो अँड प्रोपोर्शन आपल्या स्टडीमध्ये नाहीये, त्यामुळे त्याला आपण स्किप करूयात. ओके, सेकंड सेमिस्टरला तो नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट, फॉर द क्लास इंटरवल, third question, for class interval 20 and 25 write the lower class limit and the upper class limit. आत्ताच आपण एक क्वेश्चन डिस्कस केला होता. या ठिकाणी लोअर क्लास लिमिट किती आहे तुमचं 20, लोअर क्लास लिमिट 20 आणि अप्पर क्लास लिमिट पुढचं लिमिट ओके ते किती आहे तुमचं 25. म्हणजेच काय, लोअर क्लास लिमिट आहे तुमचं 20 आणि अप्पर क्लास लिमिट आहे तुमचं 25. ओके, फिनिश. चला पुढे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 4, if Mr. Kulkarni income is 19,200 and his expenditure is 15,700, then what is his monthly saving? तर त्यांची मंथली सेव्हिंग किती असेल हे आपल्याला काढायचंय. त्यांचा पगार 19,200 आणि ते खर्च करतात ते 15,700. तर त्यांचा इन्कम किती असेल हे आपल्याला काढायचंय. सो या ठिकाणी सेव्हिंग आपल्याला काढायची. ओके, सो ह्या ठिकाणी काय करायचं आपल्याला बघा, आपल्याकडे फॉर्म्युला आहे सेव्हिंग इज इक्वल्स टू इन्कम मायनस एक्सपेन्सेस किंवा एक्सपेंडिचर. ओके, इन्कम किती आहे त्यांचा 19,200, एक्सपेन्सेस किती आहेत 15,700. ठीक आहे, करा सबट्रॅक्शन, जे आन्सर येईल ते खाली लिहून टाका. ठीक आहे, हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 4. सबट्रॅक्शन करा, जे आन्सर येईल ते ह्या ठिकाणी लिहून टाका. ही झाली मिस्टर कुलकर्णी यांची सेव्हिंग. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 2 ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहेत. याच्यामध्ये काही स्कूलला रेशिओ अँड प्रोपोर्शनचा जो चॅप्टर आहे तो नाहीये, तर ते नाही करायचे क्वेश्चन. काही स्कूलला आहे तर ते करायचे. आता ह्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, सिंपल आहे तर करून टाकूयात आपण. A/B दिलेलं आहे आपल्याला 5:3. फाइंड द रेशो ऑफ A + 7B/7B. ह्याचा रेशो आपल्याला काढायचा. सो सिम्पली काय करायचं असतं आपल्याला, ह्या ठिकाणी A ची व्हॅल्यू टाकायची आहे 5K आणि B ची व्हॅल्यू टाकायची असते 3K. ओके, तर इथं काय करायचं आपल्याला, सो हा जो A आहे, A ची व्हॅल्यू किती आहे तुमची 5, मग पुढे 5 टाकला. B ची व्हॅल्यू किती टाकायची आपल्याला 3 टाकायची. सो इथं आपण 3 टाकला, 7 3 21. ठीक आहे, पुढे आता पुढे आपल्याला कॉम्पोनंडो यूज करायचा आहे. सो कॉम्पोनंडो यूज करूयात आपण ह्या ठिकाणी. सो कॉम्पोनंडो यूज केल्यामुळे काय होईल पहा, खालचा कॉम्पोनंडो मध्ये आपण काय करतो, खालचा जो डिनॉमिनेटर आहे तो वरती ऍड करायचा आपल्याला. सो A + 7B आणि खालचा जो 7 म्हणजे खालचा जो 7B होता तो वरती आपण ऍड केलेला आहे आणि खाली जो 7B आहे डिनॉमिनेटर तुम्हाला ऍज इट इज लिहायचा आहे. तसंच ह्या बाजूला पण करायचे. हा तुमचा 5 ऍज इट इज, खालचा जो 21 आहे तो वरती ऍड केला, खाली 21 तुमचा ऍज इट इज. पुढे आता 21 आणि 5 किती झाले तुमचे 26. सो A + 7B/7B याचा आन्सर काय आलेला आहे तुमचं 26/21. ओके, चला पुढे जाऊयात आपण. कंप्लीट द सायमल्टेनियस इक्वेशन. इम्पॉर्टंट हे 10th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशनचा. सो हे लिनियर इक्वेशन आपल्याला कंप्लीट करायचंय. व्हेरी सिंपल आहे पहा. त्या ठिकाणी 2x + y = 5 आणि 3x - y = 5 असं दिलेलं आहे. त्या ठिकाणी ह्यांचे कोइफिशियंट सेम आहेत, तर त्यांना आपण कॅन्सल आउट करूयात. y तुमचा कॅन्सल होऊन जाईल. सो या ठिकाणी 2x आणि 3x किती झाले तुमचे 5x आणि 5 आणि 5 या ठिकाणी 10. हा मल्टिप्लाय केल्यानंतर डिवाइड. सो 10 / 5 आन्सर किती आला मग तुमच्या या ठिकाणी 2. फिनिश. सो x ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 2. आता x च्या जागेवर जिथं जिथं x आहे तिथं काय टाकायचं आहे तुम्हाला 2 टाकायचं आहे. सो पुटिंग x = 2 इन इक्वेशन नंबर 1. एक नंबरच्या इक्वेशन मध्ये आपल्याला x च्या जागेवर आपल्याला 2 टाकायचं आहे. बघा मग तिथं काय केलं आपण, 2 मल्टिप्लाइड बाय इथं x च्या जागेवरती किती टाकणार, हा 2 इथे लिहिला आपण आणि ह्या x च्या जागेवरती किती टाकला आपण 2. नंतर +y = 5. ओके, 2 2 चा 4 +y = 5. हा प्लस इकडे गेल्यानंतर -5 मधून 4 गेला, आन्सर आला तुमचा 1. सो फायनली आपल्याला आन्सर मिळालेले आहेत. ह्या ठिकाणी 2 आहे आणि ह्या ठिकाणी आहे तुमचा 1. ओके, सो 2 आणि 1 हे झाले आपले आन्सर्स. ओके, जाऊयात आपण पुढच्या क्वेश्चन कडे. पटपट सॉल्व्ह करायचे तुम्हाला. क्वेश्चन कम्प्लिटली आणि व्यवस्थित रीड करून घेऊयात आपण. पहा काय दिलेलं आहे. निखिल स्पेंड्स 5% ऑफ हिज मंथली इन्कम. निखिल काय करतात ते 5% इन्कमच्या, ठीक आहे, काय करतात ते स्पेंड करतात
ऑन हिज चिल्ड्रनची एज्युकेशन होती. इन्व्हेस्ट 14% इन द शेअर मार्केटमध्ये 14% इन्व्हेस्ट करतात ते. डिपॉझिट 3% इन द बँकेमध्ये 3% ते सेव्हिंग करतात आणि यूज 40% फॉर हिज डेली एक्सपेन्सेस, जे काही डेली एक्सपेन्सेस आहे, जो काही खर्च लागतो त्यांना, तर त्याच्यासाठी ते 40% यूज करतात ते. सो ही वॉज लेफ्ट विथ अ बॅलन्स ऑफ 19,000. तरी पण त्यांच्याकडे सेव्हिंग, एवढा सगळा खर्च करून त्यांच्याकडे सेव्हिंग किती राहतीये? 19,000 रुपये त्यांच्याकडे सेव्हिंग राहतीये. सो व्हॉट वॉज हिज इन्कम इन दॅट मंथ? ओके, तर त्या महिन्यामध्ये त्यांचा पगार किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचे आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी ऍक्टिव्हिटी सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे, बघा सोल्युशन. लेट निखिल्स मंथली इन्कम, समजा त्यांचा महिन्याचा पगार आपण या ठिकाणी काय कन्सिडर केला? एक्स. बाबा त्यांना महिन्याला एक्स रुपये काहीतरी येतात त्यांच्या खिशामध्ये. ओके, सो त्यांचा आता खर्च किती? एक्सपेन्सेस म्हणजे त्यांचा खर्च किती आहे बघा. मुलांच्या शिक्षणावरती ते काय करतात? ते 5% ठीक आहे खर्च करतात. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन शेअर मध्ये किती टाकतात? ते 14%. डिपॉझिटेड इन बँक वरती आपण आताच रीड केलं होतं, बँकेमध्ये ते किती डिपॉझिट करतात? फक्त 3% डिपॉझिट करतात. आणि डेली एक्सपेन्सेस जो काही दररोजचा खर्च आहे, ओके, त्यासाठी ते 40% ठेवतात. सो टोटल त्यांचा खर्च किती आला मग बघा, ते 5% प्लस 40 प्लस 3 प्लस 40. ओके, किती झाले तुमचे बघा, ऍड करा. 5 आणि 3 8, या ठिकाणी 8 आणि 4 12, सो ह्या ठिकाणी आले 22 आणि हे 40 62. ओके, सो 62% ते काय करतात? ते महिन्याचा खर्च करतात. मग त्यांच्याकडे किती सेव्हिंग राहते हे आपल्याला काढायचंय. सो टोटल मंथली एक्सपेन्सेस या ठिकाणी पण दिलेले आहे त्यांचे 62%. म्हणलं की खाली 100 लिहायचा असतो. पर्सेंट म्हणलं इथं पर्सेंट ज्यावेळेस असं असतं पर्सेंटचं साईन, त्यावेळेस खाली 100 असतो तुमचा. सो 62% ऑफ कशाच्या? तर एक्सच्या 62% ते काय करतात? ते खर्च करतात. कुठे कुठे? चिल्ड्रन्स एज्युकेशन आहे, शेअर मार्केटमध्ये आहे, बँकेमध्ये ते ठेवतात आणि एक्सपेन्सेस. ठीक आहे, ठीक आहे, डेली एक्सपेन्सेस आहेत. तर ह्या सर्वांसाठी त्यांचे किती पैसे जातात? 62% त्यांचे एवढे पैसे जातात. मग त्यांच्याकडे किती राहतील हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. ओके, हे पहा, हे नोट डाऊन करून घ्या. सो बघा आता खाली कॅल्क्युलेशन करूयात आपण. 62% ऑफ एक्स, आपल्याकडे फॉर्म्युला आहे बॅलन्स. बॅलन्स म्हणजेच काय? तुमची सेव्हिंग काढायची. सेव्हिंग किती राहते? आताच आपण फॉर्म्युला पाहिला होता. सेव्हिंग इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेन्सेस. इन्कम तुमचा किती आहे? एक्स कन्सिडर केला होता आपण. एक्सपेन्सेस किती आहे? तिथे एक्सपेन्सेस काढलेले 62x अपॉन 100 हे त्यांचे एक्सपेन्सेस आहेत. ओके, बॅलन्स आपल्याला काढायचा. हा, वरती दिलेलं आहे त्यांनी, आय थिंक बॅलन्स पण दिलेलं आहे. त्यांच्याकडे किती राहतात शिल्लक हे पाहिजे दिलेलं क्वेश्चन मध्ये. बॅलन्स किती राहतात? ते 19,000 19,000 रुपये त्यांच्याकडे शिल्लक राहतात. 19,000 रुपये 19,000 त्यांच्याकडे शिल्लक राहतात. ओके, मग या ठिकाणी काय करूयात बघा आपण. हा डिवाइड इकडे गेल्यानंतर काय होईल? तो मल्टिप्लायला जाईल. त्याच्या अगोदर काय थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल. 100 ने x ला मल्टिप्लाय केलं 100x मायनस त्याच्यामधून काय मायनस करणार आहे आपण? 62x मायनस करणार आहे आणि खालचा जो 100 आहे तो ऍज इट इज लिहिला आपण. आता खालचा जो 100 आहे तो डिवाइड इकडे गेल्यानंतर काय होणार आहे? तो मल्टिप्लाय होणार आहे. सो 19,000 मल्टिप्लाइड बाय 100 आणि हे 100x मायनस 62x. ओके, पुढे आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, फक्त ह्या ठिकाणी 2 झिरोज वाढतील. सो बरं, ह्या ठिकाणी ऍज इट इज ठेवले. 100x मधून 62 गेले, आन्सर किती आलं तुमचं? 38x आलं. 38 मल्टिप्लाय ह्या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. सो ह्या ठिकाणी आता डिव्हिजन करूयात आपण. 19 1 चा 19, 19 2 चा 38, 2 1 चा 2, या ठिकाणी 2 5 चा 10 आणि हे 2 0 ऍज इट इज. काय राहिलं? 1 2 3 आणि 4, 1 2 3 4 आणि ह्या ठिकाणी हे तुमचे आहेत 5. सो आन्सर आलेला आहे तुमचं 50,000 रुपीज. सो निखिल्स मंथली इन्कम इज करेक्ट आला आन्सर आपलं 50,000 रुपीज. ठीक आहे, अशा पद्धतीने हे निखिल बाबांचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. क्वेश्चन नंबर 2 त्याच्यामधला बी चालू करूयात आपण. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. फाइंड द मीन ऑफ द नंबर्स. ओके, जे काही आपल्याला नंबर दिले त्यांचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? मीन फाइंड आउट करायचा आहे. मीन. ओके, या सर्वांचा आपल्याला मीन फाइंड आउट करायचा आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला कन्फर्म एक तरी क्वेश्चन मीनचा असणारच आहे. सो ह्या ठिकाणी बघा आता 25 मीन काढायचं आपल्याला. सो मीन इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो? मीनचा? येस, काय? सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय
टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. काय फॉर्म्युला? सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. ओके. सो सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन सर्वांची सम करूयात मग. कोणकोणते नंबर्स आहेत या ठिकाणी? 25, 30, 27. 25 प्लस 30 प्लस 27 प्लस 23 प्लस 25. हाऊ मेनी नंबर्स आर देअर? किती नंबर आहेत? 1, 2, 3, 4, 5. सो ह्या ठिकाणी डिवायडेड बाय करूयात आपण 5. चला ऍडिशन करूयात त्यांची सर्वांची. बघूयात आपण किती येते आन्सर. 25 आणि 25 किती आले तुमचे? 50. त्यानंतर हे 30 आहेत या ठिकाणी. सो चला इथं 30 टाकून देऊयात. 27 ह्याच्यातले 3 ह्याच्यात टाकले म्हणजे इथे 30 होतात. 30 आणि हे 20. सो पुन्हा एकदा आले तुमचे 50. 50 आणि 50 100 आणि हे 30. उत्तर आलं 130. सो 130 डिवायडेड बाय 5. ओके. आता 130 ला 5 ने डिवाइड करायचे, आन्सर येईल ते खाली लिहून टाका. सो हा झाला तुमचा मीन ऑफ दी डाटा. ठीक आहे. सो 5 1 चा चला डिवाइड करून देतो. 5 1 चा 5, 5 2 चा 10, पुढे 3 शिफ्ट झाले. सो 5 6 चा 30. सो आन्सर आला आपलं 26 इज द मीन ऑफ द डाटा. ठीक आहे. चल जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. चलो क्वेश्चन नंबर 2. द रेशो ऑफ टू नंबर्स. रेशो अँड प्रोपोर्शनचा क्वेश्चन आहे. सो स्किप करूयात आपण. स्किप करूयात त्याला. जे काही आपले स्कूल्स आहेत मराठी मीडियमचे वगैरे सेमीचे जे आहेत इंग्लिश मीडियम सोडून, तर त्यांना हवाला जो चॅप्टर आहे तर तो नाहीये. त्यामुळे तुमच्या पर्टिक्युलर टीचरला विचारा की तो चॅप्टर रेशो अँड प्रोपोर्शनचा काही स्कूलला आहे काही स्कूलला नाही. आता आमच्या इथं जे स्कूल आहेत तर त्यांना तो चॅप्टर नाही, त्यामुळे मी तो स्किप करतोय. चला पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 3. बाय इक्वेटिंग कोएफिशियंट्स ऑफ व्हेरिएबल्स सॉल्व द इक्वेशन. तर हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचंय. चला हे इक्वेशन नंबर 1 आहे तुमचं. हे वाले इक्वेशन नंबर 2 आहे. ह्याला आपण सॉल्व करूयात. खाली जागा आहे भरपूर. सो 3x minus 4y is equals to 7. याला बोला इक्वेशन नंबर 1. त्यानंतर आहे तुमचा 5x plus 2y is equals to 3. याला बोला इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. त्यापेक्षा आपण काय करूयात, नोटमध्ये घेऊयात ह्या क्वेश्चनला. इकडे बेस्ट राहील. आपण एकच लाईट चालू केली, आपण दुसरी पण लाईट चालू करूयात. बघा गोरा दिसतोय का मी? चला तर ह्या ठिकाणी लिनियर इक्वेशन आपण सॉल्व करूयात. ओके. सो 3x प्लस 4y इज इक्वल टू 7 आणि ह्या ठिकाणी आहे तुमचा 5x प्लस 2y इज इक्वल टू 3. दॅट इज आवर इक्वेशन नंबर 1 अँड दिस इज आवर इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. सो काय करायचंय मग, इक्वेटिंग कोइफिशियंट. या ठिकाणी बघा इथं 2 आहे आणि इथं किती आहे तुमचा 4 आहे. आपल्याला सेम सेम आणायचे. एकतर x चे कोइफिशियंट सेम आणा किंवा y चे कोइफिशियंट सेम आणा. कोणाचे तरी एकाचे सेम पाहिजेत. मग इकडं हे x चे सेम करण्यापेक्षा हे तुम्हाला इझी जाईल. सो ह्या ठिकाणी काय करूयात आपण, हा जो इक्वेशन नंबर 2 आहे तर त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय करूयात. चला. सो मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय कितीने मल्टिप्लाय करायचं, इथं 4 आहे, मला इथं 4 आणायचं आहे. सो इथं 4 आणण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करूयात, त्याला 2 ने मल्टिप्लाय करूयात. करेक्ट आहे. सो 5x प्लस 2y इज इक्वल टू 3. ह्याला मल्टिप्लाय बाय करायचं आपल्याला 2 ने. सो 2 5 चा 10x प्लस 2 2 चा 4y इज इक्वल टू 3 2 चा 6. दिस इज आवर इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. हे आपलं इक्वेशन नंबर 3 आहे. सो आता 1 आणि 3 ह्या दोघांना कम्पेअर करा. बघा आता कोइफिशियंट सेम झाले का. इथे किती आलेला आहे तुमचा 4y, इथे किती आलेला आहे तुमचा ऑलरेडी आहे 4y. 4y काय होईल तुमचा कॅन्सल होईल. आता कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल, साइन बघा इथं प्लस आहे इथं पण प्लस आहे. प्लस प्लस असेल तर काय करावं लागेल, त्यांची सबट्रॅक्शन करावी लागेल आणि सबट्रॅक्शन केल्याच्या नंतरच तो 4y तुमचा काय होणार आहे, कॅन्सल आउट होणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी लिहूयात सबस्ट्रॅक्ट इक्वेशन. चला सबस्ट्रॅक्ट करूयात आपण. सबस्ट्रॅक्ट
इक्वेशन कोणकोणतं 1 अँड 3 हे दोन्ही पण आपण सबस्ट्रॅक्ट करूया. चला, एक नंबरचं इक्वेशन काय आहे बघा, 3x प्लस 4y 3x प्लस 4y इज इक्वल टू किती आहे 7 आणि 10x प्लस 4y इज इक्वल टू 6 हे आहे आपले इक्वेशन नंबर 3. ह्या दोघांची करूयात आपण सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शनचा रूल माहिती आहे सर्वांना. ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस खालच्यांचे साइन काय करायचे तुम्हाला चेंज करायचे. केले, ठीक आहे. 4y काय होणार आहे आता कॅन्सल. काय राहतंय 10x मधून 3x गेले, किती राहिले 7x. येणाऱ्या आन्सरला कोणतं साइन असणार आहे, या ठिकाणी मायनस आहे. 10x ला कोणताही साइन ऑफ ग्रेटर नंबर या ठिकाणी आपल्याला द्यायचंय, म्हणजे या ठिकाणी असणार आहे मायनस. इज इक्वल्स टू 7 मधून 6 गेले, आन्सर किती आलं 1. ठीक आहे. 7 मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे डिवाइड होणार आहे, म्हणजेच या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल -1/7. ठीक आहे. हा काय होता तुमचा मायनस, इथं एक ठिकाणी मायनस आले त्यामुळे आपण साइन त्याचं चेंज केलं. सो आन्सर आलेला आहे तुमचं x इज इक्वल्स टू -1/7. चला पुढे जाऊयात. मग आता काय करायचं आपल्याला, ही जी x ची व्हॅल्यू आहे -1/7 ही वाली व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये आपल्याला ती पुट करायची. मग या ठिकाणी लिहूयात आपण पुट x इज इक्वल्स टू -1/7 इन इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात. एकदा पहिल्यांदा कन्फर्म करूयात की आपण जे काढलेलं आन्सर आहे ते बरोबर आहे का. ठीक आहे. हे दोन इक्वेशन घेतले आपण, 3x प्लस ओ शिट या ठिकाणी मायनस आहे, गलत हो गया सब कुछ. इथे बघा मला डाऊट आला थोडासा. हा मायनस आहे ना, इथे मायनस आहे. पहिल्या इक्वेशनला इथं काय आहे तुमचा मायनस, इथं मायनस करावा लागेल. मग इथं जर मायनस असेल तर ह्या ठिकाणी सबट्रॅक्शनच्या ऐवजी काय करावं लागेल आपल्याला ऍडिशन करावी लागेल. मग ह्या ठिकाणी लिहूयात आपण ऍड. तो ह्या ठिकाणी काय येईल तुमचं, मग इथं ऍडिशनचा साइन येईल. इथं मायनस आहे तुमचा, खालचे साइन चेंज करण्याची काही गरज नाहीये. तो ठीक आहे, हे डायरेक्टली ऑटोमॅटिक कॅन्सल झालं. 10 आणि 3 किती आला तुमचा 13x आणि ह्या ठिकाणी पण किती आला तुमचा 13 आला. 13 मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर काय झाला डिवाइड झाला, म्हणजेच काय 13/13 म्हणजे x इज इक्वल टू काय आन्सर आला आपलं 1. ओके सॉरी. सो क्वेश्चन काळजीपूर्वक लिहिणं खूप गरजेचं आहे. चला या ठिकाणी मग x ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली 1 आलेली. सो वी हॅव टू पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 1. 2 मध्ये टाकली तरी चालेल. सो एक नंबरचं इक्वेशन घेऊयात. साइन व्यवस्थित घ्यायचे. 3x मायनस 4y इज इक्वल टू 7. पुढे x च्या जागेवर किती टाकणार आहे, x च्या जागेवर x ची व्हॅल्यू किती आलेली आहे तुमची 1. सो x च्या जागेवर टाकूयात आपण 1. सो 3 मल्टिप्लाइड बाय 1 मायनस 4y इज इक्वल टू 7. 3 1 चा 3 मायनस 4y इज इक्वल टू 7. 3 प्लस तिकडे गेल्यानंतर मायनस, सो मायनस 4y इज इक्वल टू 7 मायनस 3. सो मायनस 4y इज इक्वल टू 7 मधून 3 गेले, आन्सर आलं 4. हा 4 मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर डिवाइड म्हणजे मायनस y इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 4. 4 ने 4 ला डिवाइड केलं, आन्सर आलं तुमचं मायनस y इज इक्वल टू 1. साइन चेंज करूयात. सो y इज इक्वल टू आन्सर आलं आपलं -1. ठीक आहे. सो फायनली राईट डाऊन इट्स सोल्युशन. काय लिहिणार आहे सोल्युशन मग, x इज इक्वल टू किती आलेलं आहे तुमचा x 1 आणि y इज इक्वल टू काय आलेलं आहे -1. सो इन दिस वे वी हॅव टू सॉल्व दिस सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे. या ठिकाणी साईनचा थोडासा गोंधळ झाला होता, तो एकदा बघा आपण करेक्ट केलेलं आहे. करू क्लीन. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. ओके, हलकाचा क्वेश्चन आहे, याला पण तिकडेच घेऊयात. सो क्वेश्चन रीड करताय.
पहा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके पहा, अलका स्पेंड्स 90% of the money that she receives every month. तिला महिन्याला जो काही पगार येतो त्याच्यापैकी 90% ती खर्च करतात. अँड शेव्स द 120 रुपीज, आणि त्यांच्या खिशामध्ये किती राहतात? फक्त 120 रुपये. सो हाऊ मच मनी डज शी गेट मंथली? तर त्यांना महिन्याला किती पगार मिळतो हे आपल्याला काढायचं. ठीक आहे, बघा समजा त्यांना महिन्याला आहे ना x रुपीज मिळतात असं आपण कन्सिडर करूयात. सो लेट अलकाच मंथली इन्कम, किंवा असं पण लिहू शकतो लेट अलका गेट x रुपीज मंथली. ठीक आहे, सो असंही लिहिलं तरी चालेल. लेट अलकाज मंथली इन्कम इज इक्वल टू काय कन्सिडर करूयात आपण? x कन्सिडर करूयात. ठीक आहे, मग त्यांचे एक्सपेन्सेस किती आहेत? 90% आहेत. सो एक्सपेन्सेस, त्यांचा खर्च, शी स्पेंड्स 90%. ओके, असं लिहूयात अगोदर. शी स्पेंड 90% ऑफ इन्कम. जो काही त्यांच्याकडे इन्कम येतोय त्याच्यापैकी ते 90% खर्च करतात. म्हणजेच काय? 90% म्हणजेच काय असतं? ज्यावेळेस असं पर्सेंटचं साईन येतं त्यावेळेस त्याच्या खाली किती असतो तुमचा? 100 असतो. सो 90/100 कशाच्या? इन्कमच्या. मग इन्कम किती आहे त्यांचा? x आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी घेतला आपण x. ठीक आहे, आणि त्यांच्याकडे राहतात किती? सेव्हिंग किती राहते त्यांच्याकडे? 120 रुपीज. ठीक आहे, मग ते पण लिहून टाकूयात. शी सेव्स is equals to 120 rupees. Then we have formula. ओके, काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे? सेव्हिंग इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेन्सेस. ओके, इन्कम मायनस एक्सपेन्सेस. सो किती सेव्हिंग करतात त्या? 120 रुपीज. इन्कम किती आहे त्यांचा? x आहे, माहित नाही, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि एक्सपेन्सेस किती आहेत त्यांचे? 90x/100 हा आहे त्यांचा एक्सपेन्स. ठीक आहे, त्याला सॉल्व्ह करूयात. सेम मगाच्या सारखं सॉल्व्ह करायचं. त्याला अगोदर काय करावं लागेल? 100 ने x ला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. बघा, 100 ने x ला मल्टिप्लाय केला, आन्सर आलं 100x मायनस इथं काय येत वरती तुमचे 90x, आणि खालचा जो 100 आहे तो ऍज इट इज लिहायचा आहे, आणि इकडं त्या बाजूला तुमच्या आहेत 120. ठीक आहे, काय कसं केलं बघा. 100 ने x ला मल्टिप्लाय केलं, 100x मायनस हे वरचे 90x, आणि खाली काय तुमचा 100 ऍज इट इज आहे. हा डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे? मल्टिप्लाय. सो 120 मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू 100 मधून 90 गेले, आन्सर आलं तुमचं 10x. 120 मल्टिप्लाइड बाय 100 किती आला आन्सर? मग 12000 इज इक्वल टू 10x. हा मल्टिप्लाय, इकडे आल्यानंतर डिवाइड होईल. सो x इज इक्वल्स टू 1200 अजून एक 0 डिवायडेड बाय 10. सो हा 0 कॅन्सल. सो आन्सर आलं 1200. सो x इज इक्वल्स टू आन्सर आलेला आहे आपलं 1200. सो अलकाला महिन्याला किती रुपये मिळतात? मग 1200 रुपये त्यांना मिळतात. मग खाली पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहा. Therefore she get 1200 monthly. ठीक आहे, डन. चला जाऊयात पुढे. स्क्रीनशॉट काढून घ्या. चलो क्लीन. पुढे हा 5th वाला क्वेश्चन इथे सॉल्व्ह करूयात आपण. The marks out of 100 obtained by 7 students in the mathematics examination are given below. Find the mode of these marks. मोड. तर आपल्याला मोड काढायचा आहे. काय काढायचं आपल्याला? मोड काढायचा आहे. मोड म्हणजे काय असतं? तर जी संख्या जास्त वेळा रिपीट झालेली आहे, त्याला आपण बोलतो त्या डाटाचा मोड. मग बघा, कोणता नंबर पुन्हा पुन्हा जास्त वेळा रिपीट झालेला आहे? 99, 100, 95, 100,
100, 60 आणि 90. सो या ठिकाणी ऑब्व्हियसली 100 जो आहे तो 3 टाइम्स आलेला आहे. म्हणजेच हा जो डाटा आहे, या डाटाचा जो मोड आहे, तो मोड काय आहे तुमचा 100. ओके, फिनिश. अगोदर दिलेला जो डाटा आहे तो असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने लावायचा असतो आणि या ठिकाणी जास्त वेळा आलेला जो नंबर आहे तर तो असतो तुमचा मोड. सो मोड आलेला आहे आपला मग या ठिकाणी 100. ओके, चला क्वेश्चन नंबर 3 विच इज ऍक्टिव्हिटी बेस आहे. हा सिंपल आहे, जमेल तुम्हाला. बघा पटकन. चला करा पटपट सॉल्व. 100% जमेल तुम्हाला. सिंपल आहे. व्हिडिओ पॉज करा, करा सॉल्व. चला ओके, चला पहा, करूयात आपण सॉल्व. तुम्ही आन्सर चेक करताय. लेस दॅन टाईप फ्रिक्वेन्सी आहे, लेस दॅन टाईप कम्युनिटी फ्रिक्वेन्सी हे दिलेली आहे आपल्या या ठिकाणी. पहा काय करायचं असतं, सिंपल आहे खूप. हा जो 5 आहे तो ऍज इट इज घेतला, 5 खाली घेतला, त्याच्यामध्ये हे 7 ऍड करायचे असतात. 7 आणि 5 आला तुमचा 12 खाली घ्यायचे असतात, त्याच्यामध्ये हे वाले 15 ऍड करायचे असतात. आन्सर आलं तुमचं 27 इथं लिहायचे असतात, हे 27 खाली घ्यायचे असतात. हा 10 त्याच्यामध्ये ऍड करायचा असतो, 27 आणि 10 आन्सर आलं 37 खाली घेतले, त्याच्यामध्ये हा वाला 5 ऍड केला, 37 आणि 5 आन्सर आला तुमचा 42 खाली घेतला तुमचा आणि त्याच्यामध्ये हे वाले 3 हे तुमचे ऍड केले. सो आन्सर आलं तुमचं 45. आणि एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला ह्या ऍक्टिव्हिटीसाठी किती मार्क्स मिळणार आहेत? 3 मार्क्स मिळणार आहेत. कॉंग्रॅच्युलेशन, एकदम सिंपल होता. ठीक आहे, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. चला पुढे जाऊयात आपण. पुन्हा रेशो अँड प्रपोर्शनचा क्वेश्चन आलेला आहे. सो याला आपण स्किप करूयात. जर तुमच्या स्कूलमध्ये असेल तर तुम्ही प्रयत्न करताय, जमेल तुम्हाला, इझी आहे. ठीक आहे, चला पुढे 2 ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतात. आता क्वेश्चन नंबर 3 मधला बी चालू आहे आपला. ओके, चला पटपट सॉल्व्ह करून टाकूयात आपण त्यांना. पहिला क्वेश्चन काय सांगितले? सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. कम्प्युट द इन्कम टॅक्स पेएबल बाय मिस वर्षा, एज 26 इयर्स, हॅज अ टॅक्सेबल इन्कम. किती आहे त्यांचा टॅक्सेबल इन्कम? 2,30,000. ठीक आहे, आपल्या बुकमध्ये जो स्लॅब दिलेला आहे, जो टेबल दिलेला आहे, त्याप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीचा टॅक्सेबल इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तरच त्या व्यक्तीला टॅक्स भरावा लागतो. यांचा इन्कम किती आहे? 2,30,000, म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी आहे, म्हणजे ह्यांना कोणताही टॅक्स पे करावा लागणार नाही. ठीक आहे, म्हणजेच काय, या ठिकाणी काय लिहिणार आहे आपण? सो मिस वर्षाच टॅक्सेबल इन्कम is 2,30,000 rupees. Therefore, she will not have to pay tax. Therefore, she will not have to pay any tax. त्यांना कोणताही टॅक्स पे करायचा नाहीये, कारण की त्यांचं इन्कम किती? फक्त 2,30,000 आहे. 2,50,000 असेल तरच आपल्याला टॅक्स पे करायचा लागतो. ठीक आहे, चला पुढे. देअर आर द 10 ऑब्झर्वेशन अरेंज इन असेंडिंग ऑर्डर ऍज गिवन बिलो. 45, 47, 50, 52, x plus 2, 60, 62, 63, 74. The median of these observation is 53. Find the value of x. तर आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्या क्वेश्चनला घेऊयात आपण दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये. याला केला आपण क्रॉप आणि हा करूयात आपण इन्सर्ट. चला, सो आपल्याला असेंडिंग ऑर्डर ऑलरेडी करून दिलेलं आहे, त्यामुळे असेंडिंग ऑर्डर काही करायची नाहीये. बरं, आता मीडियन काय असतो तुमचा? मीडियन असतो तुमचे मधले नंबर. पण ह्या ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे की ह्या ठिकाणी मध्ये किती नंबर आलेले आहेत तुमचे? 2 नंबर मध्ये आलेले, 2 नंबर मध्ये आले. बघा, ह्या बाजूने 1 2 3 4 सोडले, इकडून 1 2 3 4 सोडले, मध्ये किती नंबर आले? 2 नंबर आले. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी मीडियन 2 नंबरचा काढायचा आहे. मग कसा काढणार? बघा, आता एकदम सोपं आहे. मीडियन
इज इक्वल टू काय करणार, ह्या दोघांची ऍडिशन करा. एक्स प्लस 2 डिवायडेड बाय किती 2 डिवाइड बाय काय करायचं त्याला 2. सो मीडियन दिलेलं आहे आपल्याला, मीडियन ऑफ द डाटा इज 53. सो ह्या ठिकाणी टाकला आपण 53 इज इक्वल टू एक्स प्लस एक्स आणि एक्स किती झाले तुमचे 2x लिहून टाकूया डायरेक्ट 2x प्लस 2 डिवायडेड बाय 2. हा डिवाइड इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय 53 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 2x प्लस 2. सो 53 दुने, सो 3 दुने 6 5 दुने 10 106. सो या ठिकाणी आहे 2x प्लस 2. हा प्लस आहे इकडे आल्यानंतर मायनस झाला. सो 106 मायनस 2 इज इक्वल टू 2x. सबट्रॅक्शन केलं 104. सो 104 इज इक्वल टू 2x. हा मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड. सो 104 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू x. 2 1 चा 2 2 5 चा 10 आणि 2 2 चा 4. सो x इज इक्वल टू आन्सर आलेला आहे आपलं 52. यस 52. काय सांगितलं होतं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स ची व्हॅल्यू काढायची होती. सो एक्स ची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली मग 52. ठीक आहे, चला घ्या पटकन स्क्रीनशॉट मारून जाऊयात आपण पुढच्या क्वेश्चन कडे. चला पुढे क्वेश्चन नंबर 3. पुन्हा एकदा हा तुमचा रेशन प्रोपोर्शन मधला आलेला आहे क्वेश्चन. तो स्किप करूयात आपण त्याला. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. चला ह्याला घ्यावं लागेल. सायमल्टेनियस आहे, 10th मध्ये इम्पॉर्टंट आहे हा. 10th मध्ये 12 मार्क्सचा चॅप्टर असेल हा तुम्हाला, त्यामुळे हे 9th मधले जे काही तुमचे सायमल्टेनियस इक्वेशनचे क्वेश्चन आहेत हे व्यवस्थित करायचे. काय करूयात पहा, इथं 3 आहे इथं 4 आलेलं आहे. सो पूर्ण इक्वेशनला आपण ह्या ठिकाणी काय करूयात 12 ने मल्टिप्लाय करूयात. 12 ने मल्टिप्लाय करूयात. बघा कसं होईल मग, एक्स अपॉन 3 प्लस वाय अपॉन 4 इज इक्वल टू 4 आणि ह्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय करूयात आपण 12. काय होईल त्याच्यामुळे बघा, 3 ने 12 ला डिवाइड केलं म्हणजे बघा इथे लिहूयात आपण हवं तर 12 मल्टिप्लाइड बाय एक्स अपॉन 3 प्लस 12 मल्टिप्लाइड बाय y अपॉन 4 इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय 12. काय केलेलं आपण प्रत्येक टर्मला या ठिकाणी आपण 12 ने मल्टिप्लाय केला. त्याच्यामुळे काय होतंय 3 1 चा 3 3 4 चा 12 4 1 चा 4 4 3 चा 12. या ठिकाणी किती आलं 4x. इथे किती आलं 3y इज इक्वल टू 12 48. इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, पुढे त्या इक्वेशनला सांगा मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल. ह्या इक्वेशनला सांगा कितीने मल्टिप्लाय करावं लागेल. यस इथं 2 आहे इथं 4 आहे. कितीने मल्टिप्लाय करूयात त्याला, कितीने मल्टिप्लाय करूयात त्याला आपण 4 ने. ठीक आहे, म्हणजे 4 4 कॅन्सल आउट होऊन जातील तुमचे. बघा सो इथे लिहूयात आपण x अपॉन 2 मायनस y अपॉन 4 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाइड बाय 4. ओके करूयात मग 4 मल्टिप्लाइड बाय x अपॉन 2 मायनस 4 मल्टिप्लाइड बाय y अपॉन 4 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाइड बाय 4. डन. काय काय कॅन्सल आउट होईल पहा, 4 1 चा 4 4 2 2 चा सॉरी 2 1 चा 2 2 2 चा 4 4 4 गेट कॅन्सल. काय राहतं या ठिकाणी 2 आणि x ला मल्टिप्लाय केल्यानंतर 2x मायनस या ठिकाणी काय राहिला फक्त y इज इक्वल टू 4 1 चा 4 आणि ह्या ठिकाणी हे काय आहे आपलं इक्वेशन नंबर 2. येस, आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 काय करायचंय सॉल्व्ह करायचे. येते का तुम्हाला, यस जमेल का, जमेल का बघा एकदम सोपं आहे. ह्या इक्वेशनला इथं y आहे, ठीक आहे, इथं 3y म्हणजे ह्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. याला काय करूयात आपण, याला घेऊयात ह्याच्या खाली. ठीक आहे, आता मल्टिप्लाय इक्वेशन 1 नाही मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3. सो इथे लिहा मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3. 3 ने मल्टिप्लाय करा त्याला. चला काय होईल मग 2x मायनस y इज इक्वल टू 4. त्याला 3 ने मल्टिप्लाय करूयात. सो 3 2 चा 6x मायनस 3y इज इक्वल टू 4 3 चा 12. ठीक आहे,
दिस इज आवर इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. पुढे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 1 ह्या दोघांची पण करूयात आपण ऍडिशन. सो ऍड इक्वेशन 1 अँड किती नंबरचं? यस, 3 नंबरचं. इक्वेशन 1 आणि 3 या दोघांची काय करायची आपल्याला? ऍडिशन करायची. मग घेऊयात आपण हे काय 4x प्लस 3y इज इक्वल टू 48 आणि ह्या ठिकाणी आहे तुमचा 6x मायनस 3y इज इक्वल टू 12. ठीक आहे, डन. काय करायची? ह्या दोघांची पण ऍडिशन. करूयात ऍडिशन. काय होईल बघा? काय काय कॅन्सल आउट होतोय? 3y गेट कॅन्सल. 6 आणि 4 10x इज इक्वल टू, सो इथं आन्सर आलं तुमचं 60. बरोबर आहे. हा मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड x इज इक्वल टू 60 डिवाइडेड बाय 10. 10 1 10, 10 6 सो आन्सर आलं तुमचं 6. ओके, फिनिश. आता काय करायचंय? पुट x इज इक्वल टू 6 इन इक्वेशन 1 किंवा 2 किंवा 3 कुठेही पुट करा, चालेल. सो या ठिकाणी तुम्ही करणार आता पुट. तुम्ही करा आता. चला, पुट x इज इक्वल टू 6 इन इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा किंवा 2 मध्ये पुट करा आणि 3 मध्ये पुट करा किंवा कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करू शकता तुम्ही. ठीक आहे. आणि कमेंट मध्ये मला सांगा पटकन y ची व्हॅल्यू किती येते. ठीक आहे. मी नाही सॉल्व्ह करणार, आता तुम्ही करताय, जमेल तुम्हाला. आता मागे पण झालेलं आहे आपलं x इज इक्वल टू 6 इक्वेशन 1 मध्ये. जिथं जिथं x आहे, जिथं जिथं x आहे तिथे तिथं काय करणार तुम्ही? 6 पुट करणार आहे. ठीक आहे. करताय? मला सांगताय आन्सर. चला पटकन पॉज करा आणि सॉल्व्ह करताय. ठीक आहे. आय होप सर्वांनी सॉल्व्ह केला असेल. चला पुढे जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय सांगितलेले आहे आपल्याला? ड्रॉ द पर्सेंटेज बार ग्राफ आपल्याला काढायचा. काय काढायचं आपल्याला? पर्सेंटेज बार ग्राफ काढायचा. ठीक आहे. पर्सेंटेज बार ग्राफ सोपा असतो एकदम. या ठिकाणी टेबल आपण इकडे घेऊयात. साईडला एक कॉलम आपल्याला वाढवायचा आहे. एक कॉलम आपल्याला वाढवायचा आहे. या ठिकाणी पर्सेंटेज ऑफ कोणाचं एकाचं काढा, ट्रकचं घ्या किंवा बसेसचं घ्या. पर्सेंटेज ऑफ ट्रक्स हा एक कॉलम या ठिकाणी आपल्याला वाढवायचा आहे आणि इथे येईल आपलं कॅल्क्युलेशन. ओके. सो कॅल्क्युलेशन कसं करायचंय पहा. 47 आणि 9 किती झाले तुमचे? 47 आणि 9 56. सो तुम्हाला काय करायचंय? हा जो 56 आहे तो खाली लिहायचा असतो आणि हे जे तुमचे 47 आहेत ते तुमचे वरती लिहायचे 47 आणि ह्याला मल्टिप्लाइड बाय काय करायचंय? 100 करायचंय. जे आन्सर येईल ते पुढे लिहून टाकायचे. ठीक आहे. पुढे बघा 56 आणि हे 13 69 आणि वरती तुम्हाला काय घ्यायचे? 56 आणि ह्याला मल्टिप्लाइड बाय करायचे 100 इज इक्वल टू जे आन्सर येईल ते पुढे लिहून टाकायचे. 60 आणि 16 ह्या दोघांची ऍडिशन खाली लिहायची असते. आन्सर आलं तुमचं 76 आणि वरती लिहायचं आहे तुम्हाला 60. ह्याला मल्टिप्लाइड बाय करायचे 100. हे सॉल्व्ह करायचे. जे आन्सर येईल ते पुढे लिहून टाकायचंय. त्याचा बारग्राफ आपल्याला काढायचा, पर्सेंटेज बारग्राफ. 63 आणि 81 किती येते? 81 आणि वरती लिहायचे आपल्याला 63 मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू, ठीक आहे, जे आन्सर येईल ते लिहून टाकते. ठीक आहे. आणि हे झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे? त्याचा पर्सेंटेज बारग्राफ काढायचा आहे. पर्सेंटेजला तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. काय करतो आपण या ठिकाणी 10 20 30 40 50 60 70 80 90 100 पर्यंत जायचंय तुम्हाला. आणि जो काही ग्राफ असेल तुमचा अगोदर 100 वरती नेऊन टच करायचंय तुम्हाला. ठीक आहे. 100 वरती नेऊन टच करायचंय आणि त्या ठिकाणी जे काही पर्सेंटेज असेल ट्रकचं तर ते पर्सेंटेज फक्त प्रत्येक ग्राफ हा तुमचा 100 वरती असला पाहिजे. प्रत्येक ग्राफ हा तुमचा 100 वरती काढायचा आहे. ठीक आहे. किती तुमचे 1 2 3 4 4 काढून टाका. 1 2 3 आणि अजून एक. ठीक आहे. 4 व्यवस्थित काढायचंय तुम्हाला. आणि ह्या ठिकाणी ट्रकचे जे काही पर्सेंटेज आहे तर त्या पर्सेंटेजला तिथं मार्क करा. तेवढं एका कोणत्या तरी एक शॅडो करा त्याला.
किंवा कोणतंही मार्किंग केलं तरी चालेल. ठीक आहे, अशा पद्धतीने जे काही त्यांची कॅल्क्युलेशन आहेत तर ते तुम्ही ग्राफ पेपरवरती या ठिकाणी काढू शकता. ठीक आहे, चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. इझी हा आणि ग्राफ सर्वांना काढता येतोच आहे, त्यामुळे आपण पुढे जातोय. ठीक आहे, चलो करू क्लीन. ते तुम्ही कॅल्क्युलेशन करताय. चलो नेक्स्ट. ठीक आहे पहा, द सम ऑफ द 2 डिजिट नंबर अँड द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग इट्स डिजिट इज 99. ओके, मी फक्त इक्वेशन बनवून देतोय, सॉल्व्ह तुम्ही करणार आहात. बघा काय सांगितलंय, द सम ऑफ 2 डिजिट नंबर, सम ऑफ 2 डिजिट नंबर, 2 नंबर आहेत तर त्यांची सम. ठीक आहे, आणि द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज 99. सम ऑफ 2 डिजिट नंबर, समजा 2 अंकी संख्या घेतली आपण, काहीतरी सपोज घेऊया बाबा 82. हा काय आहे तुमचा युनिट प्लेस आहे आणि हा काय आहे तुमचा टेन्स प्लेस आहे, किंवा आपण उलट करूयात, या ठिकाणी हा घेऊयात आपण युनिट प्लेसला घेऊयात आपण y आणि टेन्स प्लेसला घेऊयात आपण x. आता हा टेन्स प्लेस आहे त्यामुळे या ठिकाणी काय घ्यावे लागतात तुम्हाला 10x घ्यावे लागतात, आणि हा युनिट प्लेस आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागतात y. म्हणजे ही झाली तुमची 2 डिजिट नंबर. हा काय आहे तुमचा 2 डिजिट नंबर आहे. ठीक आहे, बघा मग ह्याची सम, बघा याची काय सम ऑफ कोणाकोणाची सम सांगितली, सम ऑफ 2 डिजिट नंबर, हा झाला आपला 2 डिजिट नंबर. आणि पुढे काय, द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स. आता डिजिट्स इंटरचेंज करूयात आपण, म्हणजे एक्सच्या जागेवरती वाय, वायच्या जागेवरती एक्स. या ठिकाणी काय येईल तुमचा 10y प्लस एक्स असा येईल तुमचा. काय केलं आपण, एक्सच्या जागेवरती वाय टाकला, वायच्या जागेवरती एक्स टाकला. हे जे दोन नंबर आहेत ह्या दोघांची सम सांगितलेली आहे, किती आहे 99. ठीक आहे, इंटरचेंजिंग इज डिजिट्स इज 99. बघा मग काय होईल तुमचं, 10x प्लस वाय प्लस 10y प्लस x इज इक्वल टू काय आन्सर आला तुमचं या ठिकाणी 99. ओके, सो 10x आणि हा तुमचा x काय झालं तुमचं 11x, y आणि 10y आणि y काय आलं तुमचं 11y इज इक्वल टू 99. या पूर्ण इक्वेशनला डिवाइड करूयात आपण 11 ने. सो x प्लस y इज इक्वल टू आन्सर आलेला आहे आपलं 9. ठीक आहे, हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. हे किंवा ह्याला इक्वेशन नंबर नाही दिला तरी चालेल. आता ह्या ठिकाणी आपण काय करूयात, सपोज समजा एक्सच्या जागेवरती लेट एक्स इज इक्वल टू 1 पुट केला. बघा इथं एक्स इज इक्वल टू 1 पुट केला, हा 1 प्लस तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे मायनस होणार आहे, म्हणजेच y ची व्हॅल्यू काय नाही तुमची 8 येणार आहे. ठीक आहे, किंवा ह्या ठिकाणी एक्सच्या जागेवरती जर आपण 2 पुट केला, इथं देन लिहूयात आपण, एक्सच्या जागेवरती जर आपण 1 पुट केला, सॉरी 2 पुट केला, तर देन y ची व्हॅल्यू किती येणार आहे, इथं 2 पुट केल्यानंतर 2 प्लस तिकडे गेल्यानंतर मायनस, म्हणजेच आन्सर किती येणार आपलं 7. अशा पद्धतीने आपले आन्सर जे आहेत तर हे वाढत जातील, सो ऑन. तर ह्या ठिकाणी आपल्याला जे नंबर्स आहेत तर ते नंबर्स जर काढायचे असतील तर इथं एक्सच्या जागेवरती आपण टाकूयात 1 आणि वायच्या जागेवरती टाकूयात आपण 8. तर बघा काय नंबर मिळतील आपल्याला. सो ओरिजिनल नंबर काय मिळेल आपल्याला, द नंबर्स आर काय नंबर घेतला होता आपण अगोदर इनिशियली 10x प्लस वाय. सो एक्सच्या जागेवरती आपण 1 पुट करूयात, सो 10 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस वायच्या जागेवरती आपण पुट करूयात 8. सो या ठिकाणी टाकला 8. सो 10 1 चा 10 प्लस 8 आन्सर आलं तुमचं 18. ठीक आहे, आन्सर काय आलेलं आहे तुमचं 18. आणि या ठिकाणी नंबर जर इंटरचेंज केले म्हणजेच काय करणार आहे आपण y 10y प्लस x, y ची व्हॅल्यू किती आहे तुमची 8. सो या ठिकाणी टाकला आपण 10 मल्टिप्लाइड बाय 8 प्लस x च्या जागेवरती x ची व्हॅल्यू किती आहे तुमची 1. सो 10 8 चा 80 प्लस 1 आन्सर आलेला आहे तुमचं 81. सो हे दोन नंबर आहेत किंवा ज्यांची ऍडिशन केल्याच्या नंतर आपल्याला किती मिळणार आहे 99. ठीक आहे, हे आपल्याला आन्सर मिळेल. बरं, हे आपलं आपण एक पॉसिबिलिटी फाइंड आउट केलेली, एवढी एक पॉसिबिलिटी आहे.
तसंच तुम्ही दुसरी पॉसिबिलिटी पण काढू शकता. कशी? या ठिकाणी एक्सच्या जागेवरती तुम्ही 2 टाका आणि वायच्या जागेवरती तुम्ही 3 टाका, म्हणजे तुम्हाला अजून दुसरा आन्सर येईल. किंवा अजून वाटलं तुम्हाला एक्सच्या जागेवरती 3 टाकायचंय, वायच्या जागेवरती 6 टाकायचंय, तसं पण चालेल. ठीक आहे. अजून तुम्हाला तिसरी पॉसिबिलिटी मिळेल. अशा पद्धतीचे भरपूर आन्सर ह्या क्वेश्चनचे होऊ शकतात. ठीक आहे. सो एक सफिशियंट आहे, एक लिहिलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. सो हे खालचं क्लीन केलं तरी पण चालेल. हे वाला हे कट करून टाका. सो इथून चालू करायचंय हे हे आणि तिकडे. पहिल्यांदा अगोदर कन्सिडर करा. लेट इथं लिहिणारे अगोदर तुम्ही लेट ओरिजिनल नंबर किंवा असं लिहूयात लेट नंबर ऍट युनिट प्लेस. युनिट प्लेसला काय घेतला होता आपण? y अँड नंबर ऍट टेन्स प्लेस इज इक्वल टू x. आणि खाली हे हा ओरिजिनल नंबर आणि नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स. ठीक आहे. असे खाली 2 सेंटेन्स लिहा आणि त्यानंतर फ्रॉम कंडिशन इथून चालू करा. हे लिहा, नंतर हे लिहा, नंतर हे लिहून टाका. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. ठीक आहे. ते तुम्हाला येस नो लिहायचंय की त्यांना इन्कम टॅक्स पे करायचा आहे किंवा नाही. आपल्या बुकमध्ये आहे तर तुम्ही ते इझिली कम्प्लीट करू शकता. परत एकदा रेशो अँड प्रपोर्शनचा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. तर हा स्किप करणार आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे युजिंग द व्हेरिएबल एक्स अँड वाय फॉर्म एनी 6 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. कोणते पण 6 लिनियर इक्वेशन तयार करायचे, काही पण घ्या, काही प्रॉब्लेम नाही. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10 घ्या, 2x प्लस 3y इज इक्वल टू 14 घ्या. मनाने कोणत्याही व्हॅल्यू टाकायचे, तुम्हाला काही अडचण नाही. फक्त या ठिकाणी काय पाहिजे, तुमचा एक्स आणि वाय हे जे व्हेरिएबल आहेत तर ते आले पाहिजेत. असे किती इक्वेशन लिहायचे आपल्याला? 6 लिनियर इक्वेशन तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा पेपर आपला संपला. आणि आता दुसरा जो पेपर आहे तर तो दुसरा पेपर मॅथ्स 1चाच आहे, तर तो आपण पुढच्या लेक्चरला कव्हर करूया. ठीक आहे. चला. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चला. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.